आज तसा सुट्टीचा वार होता. बघा, आपण म्हणतो की खेड्याकडे काय असतं, शेती असते, खेड्याकडे जुने विचार असतात, खेड्याकडे अधोगती असते, खेड्याकडं असं काही नसतं जे शहरामध्ये असतं. पण आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे गावाकडच्या गोष्टी या माध्यमातून तुम्हाला गावाकडे काय असतं, तर गावाकडे विमानतळसुद्धा असतं हे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओशी कनेक्ट राहा. मी तुम्हाला काकडी विमानतळ शिर्डीपाशी असलेलं हे विमानतळ तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तर आपण चाललो आता काकडी विमानतळाकडे. तर माझ्या व्हिडिओशी तुम्ही कनेक्ट राहा. तर चला मग. अतिशय ओसाडाची जागा, ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे डोंगर भागामध्ये, परंतु या ठिकाणी अतिशय मौल्यवान अशी गोष्ट निर्माण झाली आहे, ते म्हणजे विमानतळ, की ज्यामुळे व्यापारासाठी आणि पर्यटनासाठी म्हणजेच शिर्डी या देवस्थानासाठी हे विमानतळ एक वरदान ठरलेलं आहे. अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे किंवा होत आहे. कारण या विमानतळामुळे विदेशी देशी असे पर्यटक या ठिकाणी येत असतात, शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचबरोबर व्यापारासाठी सुद्धा उपयुक्त असं हे विमानतळ आहे. असं हे काकडी विमानतळ मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आलो आहोत काकडी विमानतळ शिर्डी या ठिकाणी. आपण समोर जे विमान बघत आहोत ते विमान आता दिल्लीकडे निघालेलं आहे. इंडिगो कंपनीचं हे विमान आहे आणि आता हे थोड्या वेळामध्ये दिल्लीकडे रवाना होत आहे. खेड्यामध्ये किंवा गावाकडे हे असं विमान बघणे ही ती एक कुतूहलाची गोष्ट असते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या कुटुंबापर्यंत ही व्हिडिओ पोचेल त्यांना ही काकडी विमानतळ पाहायला मिळेल की आपल्याही ग्रामीण भागामध्ये विमानतळ आहे आणि आपण त्याचा कधी ना कधी त्याचा उपभोग घेतला पाहिजे. जीवनामध्ये कधीतरी एकदा तरी आपण त्यामध्ये बसलं पाहिजे, हे स्वप्न आपण नेहमी वराशी बाळगलं पाहिजे. मित्रांनो, हे विमान आता थोड्याच वेळात टेक ऑफ होणार आहे आणि दिल्लीच्या दिशेने ते निघलेलं आहे. हा माझ्या जीवनातला पहिला अनुभव असेल की मी हे विमान कसं उडतं आहे किंवा कसं असतं हे प्रत्यक्षात बघत आहे. मनाला थोडासा आनंदही होत आहे, परंतु दुःख ह्या गोष्टीचं होतं की मी ते अगदी जवळून बघू शकत नाही. कारण त्यांचे काही नियम आहेत, कायदे आहेत की ते लांबूनच बघायचं किंवा त्याच्या आतमध्ये प्रवेश नसतोच कोणाला. जे प्रवासी असतात त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री असते. असो, आपण ते नियम पाळले पाहिजे. ते नियम आपण जेव्हा पाळतो तेव्हाच काहीतरी शिस्त पाहायला मिळते. म्हणून ठीक आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेरून बघूया की कशा प्रकारे ते विमान जात आहे आता. हे विमान ज्या दिशेने उडणार आहे त्या दिशेकडे आपण जाऊ शकत नाही, परंतु ठराविक उंचीवर गेल्यानंतर ते विमान आपल्याला नक्की दिसेल. आता ते निघालेले आहे आणि ते ठराविक अंतरानंतर आणि हे विमान आता दिल्लीच्या दिशेने निघालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काकडी विमानतळ बघायला आलो होतो. एक वेगळाच आनंद मिळाला
की ते विमान प्रत्यक्षात पाहायला मिळालं. आपल्याला समजा इथून दिल्लीपर्यंत जायचं असेल तर 5,000-5,500 रुपये तिकीट आहे. शिर्डीपासून बेंगलोर जायचं असेल तर 5,000, 70, 80, 90 असे 5,000-5,500 रुपयेपर्यंत तिकीट आहे. तर आपण सुद्धा जीवनामध्ये कधीतरी त्यामध्ये बसलो पाहिजे. मी तर स्वतः बघितलं स्वप्न, आपण तुम्हीही बघा आणि नक्की एक दिवस या विमानाने प्रवास करा. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज एवढंच. तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जसं हे विमान आता गेलेलं आहे तसं आम्हीही जातो. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.